संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा पेन्शन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. 11 तारखेला एक अपडेट आली होती, जी ऑफिशियल वेबसाईट आहे, अधिकृत वेबसाईट आहे, त्यावरती माहिती देण्यात आली होती की जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे व ते लाभार्थी असणार आहे म्हणजे दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये व निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना 1,500 रुपये जमा होतात प्रत्येक महिन्यात. पण मार्च महिन्याचे 12-13 दिवस संपूनही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. आज तर पैसे येणार का? कारण पुन्हा एकदा तारखांमध्ये बदल झालेले आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये असंच होत आहे. जरी ऑफिशियली इथे अनाउन्समेंट होत आहे किंवा जे अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा इथे दाखवलं जात आहे. तुम्ही पाहू शकता बघा, जी पहिली सूचना आहे 11 मार्च 2026 ला आली होती व त्यामध्ये 12 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सांगितलं होतं. पण आता त्या तारीखमध्ये बदल झालेला आहे. तर ती तारीख पहा, तुम्ही पाहू शकता. आपणास सूचित करण्यात येते की डीबीटी प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 13 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ म्हणजे पुन्हा एकदा लाभार्थ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. आता डीबीटी मार्फत पैसे येणार आहेत तर त्यामध्ये विलंब का होत आहे? कारण आता ऑक्टोबर महिन्यापासून दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये तुम्ही केलेले आहेत. मग आता ती नोंदणी प्रक्रिया असू द्या, UDIDचे कार्ड असू द्या किंवा आज पण PM किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. मग हे पैसे येणारच, त्यामध्ये कन्फर्म पैसे येतातच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये. असं होत नाही की आज पैसे येणार म्हटलं की ते उद्या परवावरती जात. मग निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत हे असं का होत आहे? किंवा लाडक्या बहिणींचं वितरण सुरू झाल्यानंतर 3 दिवस वितरण सुरू राहतं, व्यवस्थितपणे पैसे येतात. मग निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रत्येक वेळेस हे वाट का पाहावी लागते? 12 मार्च तारीख सांगितली होती, आज सकाळपासून वितरण होण्याची शक्यता होती. आजपासून वितरण व्हायलाच पाहिजे होतं. पुन्हा एकदा वेबसाईटवरती तारीख बदलल्यामुळे नक्कीच इथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये शंका उपस्थित राहते की नक्कीच सरकार इथे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वाट का पाहावी लागत आहे किंवा त्यांच्यासोबत आहे का नाही. कारण प्रत्येक वेळेस हे वाट पाहावी लागते, प्रत्येक वेळेस तारखांमध्ये बदल होतात. डीबीटी मार्फत पैसे जमा करण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे सांगतात, बॅकएंडला काही प्रॉब्लेम आहे सांगतात, फ्रंट एंडला काही प्रॉब्लेम आहे सांगतात. मग इथे नेमके लाभार्थ्यांनी आता कोणावर विश्वास ठेवायचा? कारण GR सुद्धा काढला नाहीये आणि जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे ss.mahiti.org ज्यावरती आपण पूर्णपणे 100% विश्वास ठेवून पुढे जाऊ शकतो, आता त्यामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस बदल दिसत आहेत. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तारखांमध्ये बदल झाल्यामुळे पैसे येण्यास, वितरण हप्ता होण्यास विलंब होणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना टेन्शन घेऊ नका. आज रात्री किंवा उद्यापासून पैसे जमा होतील. पण आता हे सुद्धा आहे की आता उद्या शनिवार आहे, तिथे सुद्धा असं होऊ शकतं की पैशांचं वितरण होईल का नाही, कारण उद्या सेकंड सॅटर्डे पुन्हा सुट्टी असणार आहे, त्यानंतर रविवार असणार आहे. असं करून लाभार्थ्यांचं वितरण सोमवारपासून होईल का, हे सुद्धा शंका उपस्थित केले जात आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.